पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर म्हणून भारतानं पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक केलेला आहे आणि याचा खरं तर प्रत्येक भारतीयांना अभिमान आहे। पुण्यामध्ये सध्या ठिकठिकाणी आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। खडकवासल्याचे आमदार भीमराव तापकीर यांच्या वतीने सुद्धा आनंद उत्सव साजरा करण्यात येतोय। आपण त्यांच्याकडे जाऊया आणि त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया। खरं तर भारताने जे एअर स्ट्राईक केला आहे त्याचा आनंद उत्सव सध्या तुम्ही साजरा करताय। खरं तर आपल्या भारतीय जवानांनी काल रात्री खरं तर मध्यरात्री जो स्ट्राईक केला, आपल्या देशाच्या सीमेवर राहून पाकिस्तानचे असणारे दहशतवाद्याचे 9 अड्डे त्या ठिकाणी उद्ध्वस्त केले। खरं तर त्या ठिकाणी संपूर्ण दहशतवाद्याचे संपूर्णच अड्डे उद्ध्वस्त करावे अशी संपूर्ण देशवासियांची भावना आहे। परंतु काल जो स्ट्राईक झाला हा पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी झालेला आहे। इथून पुढे जर पाकिस्तान सुधारला नाही तर मला वाटतं त्या पाकिस्तानचे किती तुकडे होतील हे सर्वजण आपण पाहणारच आहोत। परंतु आता त्याला ही या ठिकाणी भारताने जी दिल्या या ठिकाणी स्ट्राईक घडून आलेला आहे, इथून पुढे का होईना या बदललेल्या भारताकडं या ठिकाणी पाकिस्तानी लक्ष दिलं पाहिजे। या देशाचे पंतप्रधान आणि मंत्रिमंडळातील संरक्षण खात्याचे असतील सर्व मंत्रिमंडळ इतकं यशस्वीपणाने या ठिकाणी काम करत आहे की आपण जो कालचा जो स्ट्राईक झालेला आहे हे सर्व तिन्ही सैन्य दलाच्या आपल्या तिन्ही जवानांकडून एक चांगल्या प्रकारचा त्या ठिकाणी स्ट्राईक घडलेला आहे। त्याबद्दल खरं तर आम्ही सर्वजण या ठिकाणी कौतुक करत आहोत आणि आनंद उत्सव या ठिकाणी साजरा करत आहोत। पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला, दुर्दैवाने त्याच्यामध्ये 27 जणांचा मृत्यू झाला। याच्यामध्ये जे अतिरेकी आहेत त्यांनी टार्गेट खरं तर पुरुष केलते आणि जे आता जे आपण एअर स्ट्राईक केला आहे त्याला नाव सुद्धा ऑपरेशन सिंदूर असं देत आहे। खरं तर पहलगाम या ठिकाणी जो अतिरेक्यांनी जे निष्पाप 27 नागरिकांचा जो बळी मारले गेले, मी बळी म्हणणार नाही कारण त्यांना मारले गेलेले जाणून बुजून, आणि प्रत्येक महिलेच्या बाजूला असणाऱ्या त्या पतीला ओढून या ठिकाणी मारत असताना त्या ठिकाणी बोलले गेले की तुम्ही हिंदू आहे का, तुम्ही तुमच्या मोदी साहेबांना सांगा। अशा प्रकारचे त्या ठिकाणी त्या दहशतवाद्यांनी चिथावणीखोर वाक्य त्या ठिकाणी वापरले। त्यामुळे संपूर्ण देशामध्ये एक संतापाची लाट त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटली आणि आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुद्धा सांगितलं की मी ज्यांचा या ठिकाणी जे मारले गेलेले आहेत, ज्या महिलांचं कुंकू त्या ठिकाणी पुसलेलं आहे ते कुंकू वायाला जाऊ देणार नाही। ज्यांनी हे कृत्य केलेलं आहे त्याला तशाच तसं उत्तर त्या ठिकाणी दिलं जाईल। म्हणून ज्यावेळेस आमच्या महिला भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसले गेलं कपाळावरचं, तेच आधार घेऊन ऑपरेशन सिंदूर या नावाने यशस्वीपणाने कालचा जो स्ट्राईक घडून आणला हे सुद्धा त्या ठिकाणी शक्ती भक्ती ही त्या ठिकाणी उपयोगी पडली। कारण त्या महिला भगिनींचं कुंकू त्या ठिकाणी पुसले गेलेलं होतं आणि तोच म्हणजे ॲक्शन आपलं सिंदूर ऑपरेशन सिंदूर हे यशस्वी या ठिकाणी पार पडलं आणि त्याचा आनंदोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे। दहशतवाद्याची या ठिकाणी पाकिस्तानमध्ये त्यांचे असणारे 9 स्थळावर त्या ठिकाणी हल्ले केले। संपूर्ण दहशतवादीचे त्या ठिकाणचे असणारे अड्डे उद्ध्वस्त करण्यात आलेले आहे। पाकिस्तानला आता जाग आली पाहिजे की भारत बदललेला आहे, पूर्वीसारखा आता भारत राहिलेला नाही। जशाच तसं उत्तर देईल यातून पाकिस्तानीने धडा घेतला पाहिजे, अन्यथा पाकिस्तानचे किती तुकडे पडतील हे पाकिस्तानला सुद्धा मोजता येणार नाही। अशा प्रकारचा पाकिस्तानची दशा त्या ठिकाणी होईल ही या ठिकाणी मला सांगायचं। आंतरराष्ट्रीय स्तरावरती जे मुस्लिमान बहुल राष्ट्र आहेत त्यांनी पाकिस्तानला समर्थन दिले, आता भारत देशाला त्या देशांच्या रोषाला सामोरं जावं लागेल का? नाही, हे पहा, या ठिकाणी आपण जर विचार केला तर भारतातील सर्व मुस्लिम बांधवांनी भारताच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत। आपण परराज्यातील जे राज्यामध्ये परदेशातील जे आपण देशाबद्दल बोलत आहात त्यापैकी तालिबानसारखा देश सुद्धा आहे, तो सुद्धा भारताच्या पाठीशी उभा राहिलेला आहे। अन्य देश सुद्धा भारताच्या पाठीशी उभे राहिलेले आहे। भारत देश असा आहे की या भारत देशामध्ये स्वतःहून कधी भारत देशाने कुणावर आक्रमण केलेलं किंवा कुठल्याही या ठिकाणी दहशतवाद केलेला आहे असं एक तरी उदाहरण सांगावं की जेणेकरून त्यामुळं बाहेरच्या म्हणजे देशातील मुस्लिमांना सुद्धा हे काही योग्य वाटलेलं नाही की इथे यायचं, निष्पाप अतिरेक्यांनी या ठिकाणी दहशतवाद्यांनी यायचं, काही करायचं,
हे त्या ठिकाणच्या स्थानिक मुस्लिम समाजाला सुद्धा वाटत नाही. आपण जे म्हणत आहात त्यांना कोणी असा पाठिंबा दिलेला नाही. एकाकी पडणारा हा पाकिस्तान आहे की जो या ठिकाणी दहशतवाद पोसत आहे, अतिरेक्यांना पोसत आहे, अतिरेक्यांना प्रशिक्षण देण्याचं काम त्या ठिकाणी करत आहे. त्यामुळे त्याच्याकडे असा कोणी सहानुभूतीने आजही कोणत्या देशाने त्यांना सहानुभूतीपूर्वक असं काही सपोर्ट केलेला नाही. उलट भारत देशाला या ठिकाणी अमेरिकासारखा असेल, त्याचप्रमाणे आमचे रशिया असेल, असे जपान असेल, इस्रायल असेल, या देशाने त्या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे की आपण जे पाऊल उचललेलं आहे ते योग्य उचललेलं आहे. हा बदललेला भारत आहे. दहशतवाद्यांना जशात तसं उत्तर खरं तर भारताने दिलेलं आहे. त्याच्यामुळे भारत आता गप्प बसणार नाही अशी प्रतिक्रिया आमदार भीमराव तापकीर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन अभिजित पिसे सोबत लक्ष्मण जाधव, TVN मराठी, पुणे.